नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भोराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नालंदा विद्यापीठाची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून नालंदा विद्यापीठाचा इतिहास नेमका काय आहे, नालंदा विद्यापीठ जे आहे या नालंदा विद्यापीठाची ऐतिहासिक पार्श्वभूमी कशा प्रकारची आहे, त्याला बौद्ध काळातील विद्यापीठांचा मेरुमणी असं का म्हटलं जात होतं, किंवा तिथल्या प्राध्यापकांची कीर्ती कशा प्रकारे जगभर पसरलेली होती त्याचा आढावा आपण घेतला। त्याचबरोबर देश विदेशातील विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचे केंद्र म्हणून या नालंदा विद्यापीठाकडे कशा पद्धतीनं पाहिलं जात होतं आणि शेवटी बख्तियार खिलजीनं या विद्यापीठाचा नामशेष कसा केला, या विद्यापीठाला नष्ट कसं केलं, त्याविषयीची एक छोटीशी गोष्ट आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे। त्यानंतर नालंदा विद्यापीठाची वैशिष्ट्ये बघत असताना एकूण 4 वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण पाठीमागील व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे, की ज्याच्यामध्ये नालंदा विद्यापीठाचं नाव जे आहे त्या नावाचं महत्त्व नेमकं काय आहे, किंवा ते नाव कसं तयार झालं। तर नालन अधिक दा म्हणजे कमळ त्याचा अर्थ आहे, आणि कमळ हे ज्ञानाचं प्रतीक आहे, आणि न आलमदा म्हणजे सतत देत राहणारे, म्हणजे नालंदा विद्यापीठ जे आहे या नालंदा विद्यापीठामध्ये दिलं जाणारं ज्ञान हे सतत आणि सातत्यानं दिलं जात होतं। कितीही ज्ञान दिलं तरी ते संपत नव्हतं, किंवा ज्ञान घेणाऱ्याची भूक देखील भागत नव्हती। अशा पद्धतीनं सतत आणि सारखं देत राहणारं विद्यापीठ म्हणजे नालंदा विद्यापीठ। अशा प्रकारे या नालंदा विद्यापीठाचं नाम महात्म्य आहे, आणि 5व्या शतकापासून ते 11व्या शतकापर्यंत साधारणपणे या विद्यापीठानं सातत्याने ज्ञानदान करण्याचं कार्य जे आहे हे कार्य केलं आहे। त्यानंतर ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याची आपण बघितली की बिहार राज्यामध्ये 12 ग्राम नावाचं जे खेड आहे या खेड्यामध्ये ते नालंदा विद्यापीठ वसलं होतं। बौद्ध धर्माचं महत्त्वाचं एक प्रकारचं शिक्षण केंद्र होतं, कारण बौद्धांनी या अरण्यांमध्ये पुष्कळ व्याख्याने दिली होती। त्यांचा शिष्य सारिपुत्रा याचं देखील हे जन्मठिकाण होतं, आणि अनेक लोकांनी त्या ठिकाणी विहार स्थापन करण्यासाठी किंवा नालंदा विद्यापीठाच्या उभारणीसाठी मदत केलेली आपण बघितली। हे ठिकाण मध्यवर्ती अशा प्रकारचं का होतं, तर बौद्ध संप्रदाय आणि जैन संप्रदाय या दोघांनीही आपापल्या धर्माचा प्रसार जो आहे तो धर्माचा प्रसार याच ठिकाणाहून केला होता। जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर असतील किंवा गौतम बुद्ध असतील, या दोघांनीही जगामध्ये आपापल्या धर्माचा प्रसार किंवा प्रचार करण्याचं काम याच स्थानावरून केलं होतं। त्यामुळे या दोघांच्यासाठी देखील हे एक मध्यवर्ती स्थान होतं, हे आपण बघितलं। आणि त्यानंतर विद्यापीठाचा विकास त्या काळामध्ये कशा प्रकारे झाला हे एक वैशिष्ट्य आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं, की ज्याच्यामध्ये 500 व्यावसायिकांनी 10 कोटी सोन्याची नाणी खर्चून ती जमीन घेतली आणि ती दान म्हणून दिली। अनेक गुप्त सम्राट जे होते त्या गुप्त सम्राटांनी देखील मदत केली होती, आणि अनेक लोकांनी जमिनी किंवा खेडी दान करण्याचं काम गौतम बुद्धांना केलं, आणि त्याच्या माध्यमातूनच या नालंदा विद्यापीठाचा विकास जो आहे तो विकास होत गेलेला आपल्याला दिसून येईल। तर अशी 4 वैशिष्ट्ये आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली होती। त्यानंतर पुढील जी वैशिष्ट्य आहे की ज्याच्यामध्ये 5वं वैशिष्ट्य आहे नालंदा विद्यापीठाच्या परिसरामधील इमारती किंवा तिथला परिसर कशा प्रकारे होता। म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये की अगदी 1 किंवा 2 मठांनी सुरुवात झालेलं हे नालंदा विद्यापीठ किंवा नालंदा शैक्षणिक केंद्र थोड्याच कालावधीमध्ये धर्माचं किंवा अध्ययनाचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं। म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा स्थापन झाले तेव्हा 1-2 मठ विहार त्या ठिकाणी स्थापन झाले होते, मात्र जसजशी या नालंदा विद्यापीठाची कीर्ती पसरायला लागली तसतसं या नालंदा विद्यापीठाचा विकास जो आहे तो विकास अधिक प्रगतीनं होत गेलेला आपल्याला दिसेल। आणि केवळ भारतच नाही तर भारताच्या बाहेरील जी काही राष्ट्र होती की ज्याच्यामध्ये चीन आहे, कोरिया आहे, जावा आहे, यासारखे आशिया खंडामधील अनेक राष्ट्रातील विद्यार्थी या नालंदा विद्यापीठामध्ये अध्ययन करण्यासाठी येत होते। कारण आपण बघितलं पाठीमागील व्हिडिओमध्येच की जगभरामध्ये जी काही प्रसिद्ध विद्यापीठं होती त्या प्रसिद्ध विद्यापीठांपैकी सगळ्यात वरचं स्थान जर कोणाचं असेल तर ते नालंदा विद्यापीठाचं होतं, आणि त्यामुळंच या नालंदा विद्यापीठाच्या कीर्तीमुळंच अनेक
देशातील विद्यार्थी या ठिकाणी अध्ययनासाठी येत होते आणि जसजशी ही विद्यार्थी संख्या वाढू लागली तसतशी मग त्या ठिकाणी असलेली जी काही वसतिगृह होती या वसतिगृहांची संख्या देखील वाढली। म्हणजे नालंदा विद्यापीठामध्ये अनेक प्रकारच्या इमारती होत्या की ज्या इमारतींमध्ये व्याख्यान देण्यासाठी किंवा अध्यापन करण्यासाठी अध्ययन करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या खोल्या होत्या, विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह होती, त्याचबरोबर प्राध्यापकांना राहण्यासाठी वेगळ्या इमारती होत्या, बगीचा होत्या किंवा अनेक प्रकारचे त्या ठिकाणी सुरक्षित तटबंदी होती की ज्या तटबंदीच्या आतमध्ये या नगरामध्ये अनेक निरीक्षणगृह होती, म्हणजे निरीक्षण करण्यासाठी काही गृह बांधली होती, ग्रंथालय होतं की ज्या ग्रंथालयाचा उल्लेख पण आपण गेल्या व्हिडिओमध्ये केला होता की अतिशय समृद्ध अशा प्रकारचं ग्रंथालय या नालंदा विद्यापीठामध्ये होतं आणि ते केवळ एकच इमारत नव्हती तर 3 ते 4 प्रकारच्या इमारती त्या ठिकाणी ग्रंथालयाच्या होत्या आणि एक एक इमारत ही बहुमजली होती। त्याच्यामधली रत्नोराधी नावाची जी इमारत आहे ती तर 9 मजली असल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो। म्हणजेच काय की 90 लाख ग्रंथ 90 लाख पुस्तकं ज्या ग्रंथालयामध्ये असतील ती इमारत अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारच्या इमारती ग्रंथालयांच्या होत्या। व्याख्यान खोल्या मोठमोठ्या त्या ठिकाणी होत्या, शयन खोल्या होत्या किंवा मठांचं जाळंच एक प्रकारचं जाळंच त्या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला दिसून येईल। म्हणजे नालंदा विद्यापीठ की ज्या विद्यापीठामध्ये किंवा शैक्षणिक केंद्रामध्ये सुरुवातीला 1-2 मठांनी सुरुवात झालेलं हे विद्यापीठ नंतरच्या काळामध्ये मात्र जसजसं प्रसिद्ध पावत गेलं तसतसं तिथल्या इमारती आणि परिसर जो आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलेला आपल्याला दिसून येईल। आता नालंदा विद्यापीठाची जी काही इमारत होती किंवा जो काही परिसर होता त्या परिसराच्या प्रवेशाजवळच एक भला मोठा दरवाजा होता। म्हणजे कुठल्याही विद्यापीठामध्ये आज जसं आपण जातो आणि त्या विद्यापीठामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर एक भला मोठा दरवाजा असतो बघा किंवा एक कमान मोठी लावलेली असते आणि एक मोठं गेट त्या विद्यापीठाला असतं की त्या गेटमधूनच आपल्याला आत प्रवेश करावा लागतो। तशाच पद्धतीनं नालंदा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ देखील अतिशय भला मोठा अशा प्रकारचा दरवाजा होता। त्या दरवाजाच्या समोरच महाविद्यालयाची इमारत होती। म्हणजे जे काही महाविद्यालय किंवा ज्या ठिकाणी आपण म्हणतो की अध्यापनाचं काम चालत होतं अशा प्रकारच्या इमारती त्या ठिकाणी त्या प्रवेशद्वाराच्या समोरच होत्या आणि त्याशिवाय 8 इतर इमारती देखील त्या परिसरामध्ये असल्याचा उल्लेख आढळतो। म्हणजे होयन संघ नावाचा जो चिनी प्रवासी आहे त्या होयन संघनं जे काही वर्णन केलेलं आहे नालंदा विद्यापीठाचं, त्यानंतर 7व्या शतकामध्ये आळतेकर नावाचे इतिहासतज्ञ होऊन गेले की ज्यांनी देखील त्या नालंदा विद्यापीठाच्या परिसराचं वर्णन करण्याचं काम केलेलं आहे। अशा वेगवेगळ्या इतिहासतज्ञांनी जे काही वर्णन करून ठेवलेलं आहे त्याच्यानुसार नालंदा विद्यापीठामध्ये अनेक इमारती असल्याचे आपल्याला उल्लेख जे आहेत ते उल्लेख आढळतात। तर साधारणपणे इथं काही फोटोग्राफ्स पिक्चर्स दिलेले आहेत बघा की ज्या पिक्चरवरून किंवा फोटोंवरून आपल्या लक्षात येईल की नालंदा विद्यापीठ साधारणपणे त्या काळामध्ये कशा प्रकारे दिसत होतं। तर ही जी आहे इमारत आता म्हणजे हे जे सगळं आहे ते आता मोडकं तोडकं आहे। जर हे पूर्णपणे इमारती आता जशाच्या तशा असत्या तर कदाचित हे विद्यापीठ अजून देखील आपल्याला संपूर्णपणे पाहावयास मिळालं असतं। मात्र बख्तियार खिलजी असेल किंवा आणखीन जे वेगवेगळे राज्यकर्ते होते की ज्यांनी 3 वेळा या प्रदेशावर आक्रमण करून नालंदा विद्यापीठ नष्ट करण्याचं काम केलं की ज्याच्यामध्ये 2 वेळा हे विद्यापीठ पुन्हा उभा केलं, मात्र बख्तियार खिलजीनं या विद्यापीठाला पूर्णपणे नामशेष करण्याचं काम केलं होतं। त्यानंतर देखील हे जे काही अवशेष त्या ठिकाणी दिसतात त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की भला मोठा परिसर जो आहे हा भला मोठा परिसर या नालंदा विद्यापीठाचा होता की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने अनेक खोल्या किंवा अनेक इमारती होत्या की ज्या इमारती आणि खोल्यांच्या माध्यमातून हे पूर्ण विद्यापीठ त्या ठिकाणी असलेलं दिसेल। ही भली मोठी इमारत एक या ठिकाणी दिसते की जी पण भग्नावशेष आहे। त्याच्यासमोर बगीचा आपल्याला दिसतोय की ज्या बगीच्यामध्ये हिरवगार गवत त्या ठिकाणी उगवलेलं दिसतंय। त्यानंतर इथं काही छोट्या मोठ्या इमारती आपल्याला दिसत आहेत की ज्या इमारतींच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येऊ शकतं की त्या काळामध्ये साधारणपणे नालंदा विद्यापीठाचा परिसर जो आहे तो परिसर कशा प्रकारचा असू शकतो। म्हणजे या सर्व चित्रांवरून आपल्याला नालंदा विद्यापीठाचा परिसर किती समृद्ध होता किंवा किती सुंदर अशा प्रकारचा परिसर होता हे याच्यावरून आपल्याला
लक्षात येऊ शकतं की इतर ज्या काही इमारती होत्या किंवा विद्यापीठांची रचना आणि तिथला परिसर जो आहे तो अतिशय पूर्वनियोजित पद्धतीनेच वसवला होता. इमारती ज्या होत्या त्या इमारती अतिशय बहुमजली अशा प्रकारच्या इमारती होत्या की या चित्रांवरून आपल्याला लक्षात येईल की बहुमजली इमारती त्या काळामध्ये होत्या आणि आकाशाचा वेध घेणारे उंचच्या उंच मनोरे होते, मंदिरं होते, मठ होते की ज्यांचे केवळ आता भग्नावशेषच इथं आपल्याला दिसतात. मात्र त्या काळामध्ये उंचच्या उंच मनोरे असणारे अशा प्रकारच्या बहुमजली इमारती होत्या. शोभिवंत अशा प्रकारचा परिसर जो आहे हा शोभिवंत अशा प्रकारचा परिसर आपल्याला त्या ठिकाणी असलेला दिसतो की जो अतिशय सुंदर आणि मनमोहक अशा प्रकारचा परिसर होता की ज्यांनी कोणी हा परिसर बनवलेला असेल त्यांनी आपलं जे काही कौशल्य आहे ते कौशल्य पणाला लावल्याशिवाय हा परिसर तिथला संपन्न झालेला दिसणार नाही. म्हणजेच काय की विद्यापीठाच्या आवारामध्ये हे जे काही परिसर होता किंवा हे जे काही बागबगीचा होती, त्यानंतर तलाव होते की ज्या तलावांमध्ये कमळ जे आहेत हे कमळ अनेक कमळ त्या तलावांमध्ये फुललेले होते. कारण नालंदा या शब्दाचा अर्थच कमळ असा असल्यामुळं कमळांनी युक्त अशा प्रकारची शोभिवंत तलाव त्या ठिकाणी अनेक होते. त्याचबरोबर विविध रंगांच्या फुलांची बागबगीचा होती, आम्रवाटिका होती आणि प्राध्यापकांच्या बहुमजली अशा प्रकारच्या इमारती होत्या की ज्या इमारतींचा परिचय आपल्याला या चित्रांवरून साधारणपणे दिसू शकतो. आणि अशा पद्धतीचा अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा प्रकारचा जो परिसर आहे तो परिसर या नालंदा विद्यापीठाचा असलेला आपल्याला दिसून येईल की अतिशय मोठा अशा प्रकारचा परिसर होता. बहुमजली इमारती त्या ठिकाणी होत्या आणि आकाशाचा वेध घेणारे उंच मनोरे, मंदिरे, मठ आणि शोभिवंत परिसर होता की जो मनमोहक होता. कमळांनी शोभिवंत तळे असतील किंवा विविध रंगाची फुले असतील, आम्रवाटिका असतील, बहुमजली आणि सुंदर इमारती त्या ठिकाणी होत्या की ज्याच्या माध्यमातून तिथले प्राध्यापक जे आहेत ते प्राध्यापक आपलं ज्ञानदानाचं कार्य जे आहे हे ज्ञानदानाचं कार्य अतिशय प्रसन्न अशा प्रकारच्या वातावरणामध्ये त्यांचं चालायचं. आणि त्यामुळंच हा नालंदा विद्यापीठाचा परिसर जो आहे हा परिसर अतिशय सुंदर आणि आकर्षक असल्यामुळंच ज्ञानग्रहण करणाऱ्याला देखील किंवा अध्ययन करणाऱ्याला देखील तितकंच सुंदर अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी लाभलं होतं. आणि त्यामुळंच त्या अशा प्रकारच्या परिसरामध्ये राहून विद्यार्थी स्वतःची बौद्धिक उंची वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न या परिसरामध्ये करत होते. आणि त्यामुळं तिथलं जो परिसर आहे तो संपूर्ण परिसर अतिशय शिक्षणमयच झालेला आपल्याला दिसेल. अजून एक वैशिष्ट्य त्या ठिकाणचं सांगितलं जातं म्हणजे त्या विद्यापीठामध्ये एक विहीर होती. म्हणजे तिथं जो काही परिसर होता त्या परिसरामध्ये एक विहीर होती आणि त्या विहिरीचं पाणी पिल्याने बुद्धीला तेज चढते अशा प्रकारची एक भावना होती. म्हणजे त्या परिसरामध्ये एक विहीर होती आणि त्या विहिरीचं पाणी जर आपण पिलो तर आपल्या बुद्धीला तेज येतं किंवा बुद्धी आणखीन आपली प्रखर होते अशा प्रकारची भावना समज त्या काळामध्ये होता. आणि त्यामुळं विद्यार्थी साधारणपणे त्या विहिरींचं पाणी पिण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो काही परिसर आहे या विद्यापीठाचा हा परिसर अतिशय मनमोहक, सुंदर आणि आकर्षक अशा प्रकारचा परिसर होता. बहुमजली इमारती होत्या, भला मोठा दरवाजा होता, अनेक विविध रंगी फुलांच्या बागा होत्या, तळी होती, बागबगीचा होता की ज्याच्या माध्यमातून हा परिसर जो आहे तो अतिशय आकर्षक बनवण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रवेश. म्हणजे या ठिकाणी नालंदा विद्यापीठामध्ये प्रवेश कशा प्रकारे दिला जायचा. तर नालंदा विद्यापीठाचा प्रवेश प्रक्रिया जी होती ती प्रवेश प्रक्रिया साधारणपणे आजच्या काळामध्ये जसं आपण एंट्रन्स परीक्षा घेतो, प्रवेश परीक्षा घेतो, तशा प्रकारचीच प्रवेश परीक्षा नालंदा विद्यापीठामध्ये देखील घेतली जात असल्याचे उल्लेख दाखले आढळतात. जसं आपण तक्षशिलाचा अभ्यास करत असताना सुद्धा बघितलं की तक्षशिला विद्यापीठामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना काही गुरु आचार्य त्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घ्यायचे, प्रवेश परीक्षा घ्यायचे आणि मगच त्या विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये प्रवेश दिला जायचा. तशाच प्रकारे नालंदा विद्यापीठामध्ये देखील प्रवेश घेण्यासाठी एक प्रवेश परीक्षा असायची आणि ही प्रवेश परीक्षा अतिशय अवघड होती.
म्हणजे त्या विद्यापीठाचं जो काही प्रवेशद्वारावर भला मोठा जो काही दरवाजा होता, त्या दरवाजाच्या आत आल्यानंतर एका वृक्षाच्या खाली त्या ठिकाणी काही बौद्ध भिक्षू बसलेले असायचे आणि ते बौद्ध भिक्षू साधारणपणे त्या विद्यार्थ्यांची परीक्षा जी आहे, तोंडी परीक्षा जी आहे, प्रवेश परीक्षा घ्यायचे आणि त्या प्रवेश परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पास होतील त्यांनाच या नालंदा विद्यापीठामध्ये प्रवेश दिला जायचा। आता ही परीक्षा जी होती ती अतिशय अवघड होती आणि त्यामुळं फक्त 20% विद्यार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी होत होते। म्हणजे 100 विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी आले तर 20च विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जायचा, 80 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नव्हता। म्हणजे एवढी अवघड ही परीक्षा होती आणि काही वेळेला म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळेला परदेशी विद्यार्थ्यांना सुद्धा परत जावे लागले आहे। म्हणजे परदेशामधून भारताच्या बाहेरून सुद्धा जे काही विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी आले होते, मात्र प्रवेश परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, त्यामुळं त्यांना देखील बऱ्याच वेळेला परत जावं लागल्याचे दाखले सुद्धा आढळतात। आता या विद्यापीठामध्ये प्रवेश देत असताना कितव्या वर्षी प्रवेश दिला जायचा, तर साधारणपणे 20व्या वर्षी तो प्रवेश दिला जावा अशा प्रकारचं धोरण त्या काळामध्ये होतं। म्हणजे तक्षशिला विद्यापीठामध्ये आपण बघितलं की 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रवेश दिला जायचा, मात्र नालंदा विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी किमान वय वर्ष 20 असावं अशा पद्धतीचा एक नियम जो आहे तो नियम त्या ठिकाणी होता। या विद्यापीठामध्ये 10,000 पेक्षा कमी विद्यार्थी कधीच असत नव्हते। जसं आपण म्हणलं की 10,000 पेक्षा जास्तच विद्यार्थी दरवर्षी त्या विद्यापीठामध्ये असायचे आणि 2,000 किंवा त्याच्यापेक्षा अधिक शिक्षक या ठिकाणी अध्यापनाचं काम करत होते। म्हणजे विद्यार्थी संख्या जी आहे ही विद्यार्थी संख्या कायम 10,000 पेक्षा अधिकच त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येईल। आणि जे विद्यार्थी बौद्ध शिक्षणामधून ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, बौद्ध संघांमधून ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे किंवा बौद्ध काळातल्या शिक्षण पद्धतीमधून ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना मात्र प्रवेश परीक्षा नव्हती। म्हणजे बौद्ध संघातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा नव्हती, मात्र त्या बौद्ध संघामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलंय अशा कोणत्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा, तर आत्ताच्या आधुनिक काळाचा जर आपण विचार केला तर की ज्याला आपण उच्च माध्यमिक शिक्षण एवढा ज्या शिक्षणाचा दर्जा आहे अशाच विद्यार्थ्याला त्या ठिकाणी प्रवेश दिला जात होता किंवा शिकवलं जात होतं। म्हणजे 12वी ज्याला आपण म्हणतो किंवा उच्च माध्यमिक शिक्षण म्हणतो की उच्च माध्यमिक शिक्षण झाल्याशिवाय जसं आता फर्स्ट इयरला आपण प्रवेश घेऊ शकत नाही, तसंच तेवढ्याच दर्जाचं शिक्षण त्या काळामध्ये ज्यांनी बौद्ध संघामध्ये राहून बौद्ध मठांमध्ये राहून पूर्ण केलेलं आहे अशाच विद्यार्थ्यांना या नालंदा विद्यापीठामध्ये प्रवेश दिला जायचा। त्यांच्यासाठी सेपरेट प्रवेश परीक्षा नव्हती, पण तरीसुद्धा प्रवेश देत असताना त्यांच्या चारित्र्याची चाचणी मात्र घेतली जात होती। म्हणजे चारित्र्य संपन्न अशा प्रकारचेच विद्यार्थी त्या नालंदा विद्यापीठामध्ये प्रवेशास पात्र असायचे। जे विद्यार्थी अपात्र आहेत, उद्धट आहेत, असुसंस्कृत आहेत, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नव्हता। म्हणजे असे जे काही विद्यार्थी आहेत त्या अशा विद्यार्थ्यांना काय आहे, प्रवेश त्या ठिकाणी दिला जात नसल्याचे पण उल्लेख आपल्याला आढळतात। म्हणजे जे विद्यार्थी चारित्र्य संपन्न असतील, सुसंस्कृत असतील, अशाच विद्यार्थ्यांना, विनम्र असतील, विनयशील असतील, अशाच विद्यार्थ्यांना प्रवेश जो आहे तो प्रवेश नालंदा विद्यापीठामध्ये दिला जायचा। म्हणजे विद्यार्थी प्रवेशाच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की प्रवेश परीक्षा होती की ज्या प्रवेश परीक्षेमध्ये केवळ 20%च विद्यार्थी पास व्हायचे। अनेक वेळा परदेशी विद्यार्थ्यांना देखील परत जावं लागलं, मात्र ज्या विद्यार्थ्यांनी बौद्ध संघामध्ये राहून शिक्षण घेतलेलं आहे त्यांना प्रवेश परीक्षा नव्हती, मात्र चारित्र्य संपन्न अशाच विद्यार्थ्यांना त्यांची चारित्र्य चाचणी घेऊनच नालंदा विद्यापीठामध्ये प्रवेश जो आहे तो प्रवेश दिला जात होता। आता या ठिकाणी कुठंही त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना फी घेतली जात होती असा उल्लेख कुठंही आढळत नाही। म्हणजे तक्षशिला विद्यापीठामध्ये आपण जसं बघितलं की जवळपास 1000 नाणी देऊन त्या ठिकाणी प्रवेश दिला जायचा किंवा शारीरिक श्रमाच्या मोबदल्यात प्रवेश दिला जायचा किंवा लोकवर्गणी काढून त्या विद्यार्थ्यांची वर्गणी भरण्याचं काम केलं जात होतं। अशा पद्धतीने कुठेही या ठिकाणी उल्लेख जो आहे तो उल्लेख इथं आढळत नाही। त्यानंतर
पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भोजन आणि निवास व्यवस्था. म्हणजे नालंदा विद्यापीठातली भोजन आणि निवास व्यवस्था जी होती ती कशा प्रकारची होती, तर नालंदा विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना भोजन आणि निवास व्यवस्था जी आहे ती मोफतच होती, पूर्णपणे मोफत होती, निःशुल्क ज्याला म्हणतो. कोणत्याही प्रकारचे पैसे आपल्याला त्यासाठी मोजावे लागत नव्हते. म्हणजे चीनी प्रवासी जो आहे हुएन संग किंवा आळतेकर जे इतिहासकार आहेत, ज्या लोकांनी इतिहासतज्ञांनी या नालंदा विद्यापीठाचा अभ्यास करण्याचं काम केलं, अशा सर्व लोकांच्या मते नालंदा विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना राहण्यासाठीची निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था ही पूर्णपणे मोफत असल्याचे दाखले दिलेले आहेत. आणि ही व्यवस्था मोफत असल्यामुळंच विद्यार्थ्यांचं पूर्ण लक्ष हे अभ्यासावरच केंद्रित होत होतं. कारण त्यांना राहण्याची चिंता नव्हती, भोजनाची चिंता नव्हती आणि कुठल्याही प्रकारची आर्थिक चिंता नसल्यामुळं विद्यार्थ्यांचं लक्ष जे आहे हे लक्ष पूर्णपणे अभ्यासावर केंद्रित होत होतं आणि विद्यार्थी 24 तास अध्ययनामध्येच त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करत होते. ही भोजन आणि निवास व्यवस्था विद्यापीठानंच केलेली असल्यामुळं विद्यार्थ्यांची आर्थिक चिंता जी होती ती आर्थिक चिंता या ठिकाणी मिटत होती. कारण प्रवेश फी नव्हती, राहण्यासाठी वसतिगृहामध्ये पैसे भरावे लागत नव्हते आणि जेवणासाठी सुद्धा पैसे भरावे लागत नव्हते. म्हणजे ह्या सगळ्या प्रकारच्या व्यवस्था मोफत असल्यामुळं त्या ठिकाणी आर्थिक चिंता अजिबात कुठल्याही प्रकारची त्या विद्यार्थ्यांना नव्हती आणि त्यामुळंच ते विद्यार्थी पूर्णपणे आपलं लक्ष जे आहे हे लक्ष अभ्यासावरच केंद्रित करत होते. आणि त्यामुळंच या विद्यापीठामध्ये अध्ययन करणारे विद्यार्थीसुद्धा तेवढेच बौद्धिक संपदा असलेले होते आणि शिक्षक देखील तेवढेच बुद्धिमान असल्याचे उदाहरणं आपल्याला आढळतात. त्या काळामध्ये जो काही हुएन संग नावाचा प्रवासी होता, त्या हुएन संगच्या वेळी त्या ठिकाणी 3000 विद्यार्थी होते. तर आळतेकरांच्या मते, म्हणजे आळतेकर जे होते त्यांच्या मते इसवी सन 7व्या शतकामध्ये 5000 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे दाखले आहेत. म्हणजे विद्यापीठामध्ये राहून की ज्यांना मोफत निवास आणि भोजनाची व्यवस्था केलेली आहे अशा विद्यार्थ्यांची संख्या हुएन संघच्या काळात 3000 होती आणि आळतेकरांच्या काळामध्ये 5000 होती. म्हणजे एवढीच विद्यार्थी संख्या होती अशी नाही, तर तिथं राहून जे विद्यार्थी प्रवेश घेत होते किंवा शिकत होते त्यांची संख्या एवढी होती. तर अशा पद्धतीनं नालंदा विद्यापीठामध्ये राहण्याची निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था पूर्णपणे मोफत असल्याचे आपल्याला दिसून येईल. त्यानंतर नालंदा विद्यापीठातील शिक्षक हे देखील एक फार मोठं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य नालंदा विद्यापीठाचं असलेलं दिसून येईल. म्हणजे नालंदा विद्यापीठामध्ये असं म्हटलं जातं की 2000पेक्षा अधिक शिक्षक त्या ठिकाणी होते की जे अतिशय व्यासंगी, कर्तव्यदक्ष आणि चारित्र्यसंपन्न शिक्षक होते की ज्या शिक्षकांच्या मुळंच नालंदा विद्यापीठाची कीर्ती जी आहे ती कीर्ती जगभर पसरली होती. आणि हुएन संग नावाचा जो काही चीनी प्रवासी होता त्यानं ज्यावेळेस नालंदा विद्यापीठाला भेट दिली होती त्यावेळेस विद्यापीठामध्ये 1510 शिक्षक होते. 1510 शिक्षक त्या काळामध्ये विद्यापीठामध्ये कार्यरत होते आणि त्या 1510 शिक्षकांची जी काही क्षमता आहे, उच्चता आहे, त्याच्यानुसार त्याचं 3 गटामध्ये वर्गीकरण केलं होतं. त्या हुएन संघनं या 1510 शिक्षकांचं वर्गीकरण 3 गटात केलं होतं. कोणते 3 गट होते, तर उत्तम 10 शिक्षक म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे 10 शिक्षक होते की ज्या उत्कृष्ट अशा शिक्षकांनी काय केलं होतं, सूत्रे आणि शास्त्रे याच्यावरील 50 पुस्तकांचे स्पष्टीकरण केलेले होते किंवा लिहिलेले होते. सूत्रे आणि शास्त्रांवरले 50 पुस्तकांचं स्पष्टीकरण लिहिलेलं होतं त्यांनी. म्हणजे असे 10 उत्तम शिक्षक त्या ठिकाणी होते की ज्याचं वर्गीकरण पहिल्या वर्गामध्ये केलं जात होतं. त्यानंतर दुसऱ्या दर्जाचे जे काही 500 शिक्षक होते, दुसऱ्या दर्जाचे 500 शिक्षक जे होते त्यांनी 30 पुस्तकांवर भाष्य केलं होतं. म्हणजे पहिले 10 शिक्षकांनी 50 पुस्तकांवर भाष्य केलं होतं, दुसऱ्या 500 शिक्षकांनी 30 पुस्तकांवर भाष्य केलेलं असलेलं आपल्याला दिसून येईल. तर तिसऱ्या दर्जाचे जे काही शिक्षक होते की ज्यांची संख्या 1000 होती, म्हणजे 1000 अधिक 500 अधिक 10 म्हणजे 1510, हे 3 गटात वर्गीकरण केलं आहे की तिसऱ्या दर्जाचे 1000 शिक्षक जे होते त्या शिक्षकांनी
फक्त 20 पुस्तकांचं स्पष्टीकरण केलं होतं असं म्हणलंय, फक्त 20. आजच्या काळामध्ये 20 पुस्तकांचं स्पष्टीकरण करणं किंवा त्याचं लेखन करणं म्हणजे फार मोठी बाब आहे. मात्र त्या काळामध्ये 20 पुस्तकं, 30 पुस्तकं किंवा 50 पुस्तकांचे सूत्र आणि शास्त्रांवरील ही पुस्तकं होती. आणि विशेष म्हणजे हे ग्रंथ जे होते की जे ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते. आणि अशा पद्धतीनं म्हणून हे प्राध्यापक जे होते हे प्राध्यापक अतिशय व्यासंगिक किंवा कर्तव्यदक्ष अशा प्रकारचे प्राध्यापक होते की ज्यांच्यामुळं त्या काळामध्ये ही कीर्ती त्यांची पसरलेली आपल्याला दिसून येईल. त्या विद्यापीठाचे जे काही कुलपती किंवा कुलगुरू ज्यांना म्हणतो आपण, शीलभद्र त्यांचं नाव होतं. शीलभद्र नावाचे हे कुलगुरू होते, कुलपती होते. त्यांनी तर काय केलं की सूत्रे आणि शास्त्रे यांच्यावरील सर्वच पुस्तकांचा अभ्यास केला होता. म्हणजे जेवढी काही पुस्तकं असतील ते सूत्र आणि शास्त्रावरले त्या सर्वच्या सर्व पुस्तकांचा अभ्यास त्यांनी केलेला होता. एवढे विद्वान अशा प्रकारचे ते कुलपती किंवा चान्सलर, व्हाईस चान्सलर, कुलगुरू ज्यांना आपण म्हणतो, ते सर्व पुस्तकांचा अभ्यास त्यांनी केला होता. सर्व पुस्तकांचं उत्तमरित्या ते स्पष्टीकरण करू शकत होते. आणि त्यामुळंच प्रत्येक व्यक्ती त्या विद्यापीठातला त्या कुलगुरूंना अतिशय आदर मान सन्मान देत होते. आणि त्याशिवाय देखील शेकडो विद्वान त्या विद्यापीठामध्ये वास्तव्यास होते. आणि म्हणूनच या नालंदा विद्यापीठाचा नावलौकिक जो आहे हा नावलौकिक या विद्वानांमुळेच वाढलेला आपल्याला दिसून येईल. की ज्याच्यामध्ये चंद्रपाल आहे, स्थिरमती आहे, धर्मपाल आहे, नागार्जुन आहे, ज्ञानमती आहे, अशा प्रकारचे अनेक शेकडो विद्वान त्या नालंदा विद्यापीठामध्ये होऊन गेले की ज्यांनी या विद्यापीठाचं वैभव जे आहे हे वैभव जगभर पसरवलं. नावलौकिक जो आहे हा नावलौकिक जगभर पसरवला. 700 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये या नालंदा विद्यापीठामध्ये अनेक विद्वान प्राध्यापक होऊन गेले की ज्या विद्वान प्राध्यापकांनीच या नालंदा विद्यापीठाची प्रसिद्धी सर्व जगभर पसरवल्याचं सांगितलं जातं. दीडनाग नावाचा एक प्राध्यापक 5व्या शतकामध्ये या नालंदा विद्यापीठामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता, प्राध्यापक म्हणून कार्यरत होता की त्यानं तर्कशास्त्रावर अतिशय सुंदर अशा प्रकारचा ग्रंथ लिहिलेला होता. त्यानंतर बुद्ध संप्रदाय असेल, बुद्ध विचार असेल, बुद्धांचं तत्त्वज्ञान असेल, याच्यावरचे अनेक पुस्तकं किंवा त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम त्या काळातल्या प्राध्यापकांनी केला. आणि त्यामुळेच नालंदा विद्यापीठाची कीर्ती पताका उंच फडकवण्याचं काम या चारित्र्यसंपन्न, व्यासंगी, विद्वान आणि अध्यापन कुशल शिक्षकांनी केलं. म्हणूनच त्या काळामधले हे प्राध्यापक खऱ्या अर्थानं प्राध्यापक असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे नालंदा विद्यापीठातले शिक्षक किंवा प्राध्यापक हे सुद्धा त्या विद्यापीठाचं एक खास वैशिष्ट्य होतं. कारण या प्राध्यापकांमुळंच नालंदा विद्यापीठाची कीर्ती सर्व जगभर पसरली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परत पुढची 4 वैशिष्ट्ये बघितली की ज्याच्यामध्ये तिथल्या विद्यापीठातल्या इमारती आणि परिसर कसा होता, त्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारे प्रवेश दिला जात होता, तसेच या ठिकाणची भोजन आणि निवास व्यवस्था कशी होती, आणि नालंदा विद्यापीठामध्ये असणारे प्राध्यापक किंवा शिक्षक वर्ग कशा प्रकारचे होते, ही 4 वैशिष्ट्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेले आहेत. आणखीन 4 ते 5 वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहेत की जी आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.